पुढच्या बातमीकडे वळूयात। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा पहाटे 4:30 वाजता नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये दाखल झालेला आहे। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा आज मुंबईमध्ये धडकणार आहे। जरांगेंच्या पायी मोर्चामध्ये मराठा आंदोलकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मनोज जरांगेंची आज सकाळी 9 वाजता वाशीमध्ये भव्य सभा होतीये आणि या सभेनंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, तुम्ही कसा माहोल अनुभवता एपीएमसी मार्केटमध्ये आता? वृषाली 20 तारखेला आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला जरांगे पाटलांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे। नवी मुंबईत असणाऱ्या वाशीमधील जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं हा मोर्चा बरोबर जो आहे तो पोहोचलेला आहे आणि याच गेस्ट हाऊस मध्ये मनोज जरांगे पाटील सध्या जे आहेत ते आराम करत आहेत। या सगळ्या मार्केट परिसरात मराठा समाज बांधव कालपासून येण्यास सुरुवात झाली होती। 25 आणि 26 तारखेला 2 दिवस मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं होतं। लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आता मुंबईकडे यायला सुरुवात झालेली आहेत। नवी मुंबईतील जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं ऑफिस आहे, जे गेस्ट हाऊस आहे, तिथं याच गेस्ट हाऊस मध्ये जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते आता आराम करण्यासाठी वर गेलेले आहेत आणि याच मार्केट परिसरात असणारा जे ध्वजस्तंभ आहे तिथं प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण देखील मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे। कारण जी माहिती मिळते याच परिसरात मनोज जरांगे पाटील जे आहेत ते ध्वजारोहण करतील। हा सगळा परिसर आपण पाहतो की जागोजागी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। खरं तर काल दुपारी 2:30 वाजता लोणावळ्यातून आगेकूच करत पुढे खोपोली मार्गाने मार्गस्थ होत हा सगळा जो मोर्चा आज पहाटे नवी मुंबईतील जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे सगळं परिसर आहे तिथे पोहोचलेला आहे। राज्यभरातून समाज बांधव जे आहेत ते 20 तारखेपासून या सगळ्या जरांगे पाटलांचा जो मोर्चा होता त्या मोर्चात सहभागी झाले होते। खरं तर मुंबई पोलिसांकडून नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे, पण आम्ही मुंबईत जाऊ असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करू असा इशारा देखील त्यांच्याकडून सरकारला देण्यात आला आहे। तर दुसरीकडे सरकारचं एक शिष्टमंडळ नवीन GR घेऊन मनोज जरांगे पाटलांना भेटण्याची शक्यता आहे। ती भेट देखील याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेस्ट हाऊस मध्ये होण्याची शक्यता आहे। पण तत्पूर्वी आता याच गेस्ट हाऊस मध्ये सकाळी 4:30 वाजता पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील आराम करतायत। शेवटी मुंबईच्या वेशीवरती हा जो मोर्चा आहे तो धडकलेला पाहायला मिळते। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व परिसरामध्ये या सगळ्या आवारात लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव जमलेला पाहायला मिळते। ध्वजारोहण देखील या परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे आणि अगदी थोड्या वेळात त्याबद्दल अधिकृत माहिती येईल। पण सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते देखील याच गेस्ट हाऊस मध्ये जरांगे पाटलांना भेटणार आणि पुढचं पाऊल जरांगे पाटील काय उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। अविनाश माने आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। अविनाश, पहाटेच्या वेळेला मराठा आंदोलक जे आहेत एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलेले आहेत। एपीएमसी मार्केट हा खूप मोठा परिसर आहे, तर आंदोलनकर्त्यांकडे या मोर्चेकरांसाठी कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे? नक्कीच पहिले एपीएमसी मार्केटमध्ये सकाळी 4:30च्या सुमारास जे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधव जे आहे ते पोहोचले आहेत। त्याचं पाहिलं की त्यांची भोजनाची सोय किंवा नाश्त्याची सोय त्याचं त्यांची आरामगृहाची जी आहे ती सोय एपीएमसी मार्केटमध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते एपीएमसी मार्केटमध्ये आता जे दाखल झालेले आहे। त्यांच्यासोबत असणारा जो ताफा जे आहे त्यांच्या गाड्या देखील पार्किंगमध्ये या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। मोठ्या संख्येने असणारा ताफा हा एपीएमसी मार्केटमध्ये आता जे आहे ते पार्किंग करण्यात आले आहे। आणि सकाळी जर पाहिलं सकाळी 9च्या सुमारास मनोज जरांगे पाटील सर्व मराठा बांधवांशी जे आहे ते संवाद साधणार आहे आणि अशा पद्धतीने पाहिलं की मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहे ते एपीएमसी मार्केटमध्ये असलेल्या आपल्या पाहिलं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आता मराठा बांधवांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि जर पाहिलं तर सकाळी 9च्या सुमारास मराठा बांधवांशी मनोज जरांगे पाटील संवाद साधणार। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने तुमचा प्रवास झालाय? दादा, मी बीड जिल्ह्यातून शिरूर कासार तालुक्यातून आलेलो आहे, राक्षस भवन गावामधून। आणि आमच्या गावातून भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत आणि पायी दिंडीत येणाऱ्या सर्व गावकऱ्यांनी आतापर्यंत भरपूर असा प्रतिसाद दिलाय। जेवणाची त्याची प्रत्येकाची सोय आम्हाला जिथली तिथं करून दिलेली आहे। आणखी काही मराठा बांधव आपल्यासोबत आहे, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कसा तुमचा प्रवास? सर, आम्ही छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातून डोंगरगावमधून आलेलो आहे आणि आम्ही सतत जरांगे पाटील ह्यांचा जो मोर्चा निघलेला आहे ह्यांच्या 4 दिवसापासून त्यांच्यासोबत आहे। अतिशय शिस्तीत रस्त्याने आमच्या लोकांची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व सुविधा केलेली आहे। सकल मराठा समाज महाराष्ट्र या लोकांचे योगदान कधीच विसरणार नाही।
की अशा पद्धतीने झालं की मराठा बांधवांची नवी मुंबई जी आहे ती सोय करण्यात आली, नाश्ता पाणी त्याचबरोबर त्यांची राहण्याची सोय देखील आता करण्यात आलेलं पाहिलं. आता सर्व मराठा बांधव जे आहेत एपीएमसी मार्केटमध्ये आहे ते दाखल झाले, त्यांची आता नाश्ता पाणी त्याचबरोबर राहण्याची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता जोरदार घोषणाबाजी देखील मराठा बांधवांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद अभिजित आणि अविनाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.